पद्मश्री, शिक्षण महर्षी आणि 3 राज्यांचे माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय. कोल्हापूरच्या अंबप या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला प्रकाश देऊन थांबलाय. पण या यशाच्या पायाशी एक असा किस्सा दडलाय जो राजकारणाच्या पलीकडच्या माणुसकीची साक्ष देतो. गोष्ट सुरू होते 1957 पासून. डी.वाय. पाटील कोल्हापूर नगर परिषदेवर निवडून आले होते. स्थानिक पातळीवर काम करत समाजकारणाची तर सवय झाली होती, पण राज्याच्या मोठ्या राजकारणात उडी मारायला एक भक्कम पाठीराखा पाहिजे होता. डी.वाय. पाटील यांच्यातील धडपड राजाराम बापू पाटील यांनी ओळखली. त्या काळात प्रदेश काँग्रेस आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात बापूंचा शब्द अंतिम मानायचे. स्थानिक विरोध, पक्षातली गटबाजी आणि राजकीय दबाव यापैकी कशाचीही पर्वा न करता बापूंनी डी.वाय. पाटलांच्या पाठीशी आपलं संपूर्ण वजन उभं केलं. पक्षाच्या बैठकीत ठामपणे टेबल ठोकून सांगत डी.वाय. पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी त्यांनी मिळवून दिली. त्यामुळे वयाच्या 31व्या वर्षी डी.वाय. पाटील पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. हा फक्त एका निवडणुकीचा विजय नव्हता, तर डी.वाय. पाटलांच्या आयुष्याला मिळालेली एक नवी कलाटणी होती. याच प्रसंगामुळे डी.वाय. पाटलांनी त्यांच्या अंबप ते राजभवन या आत्मचरित्रात राजाराम बापूंना राजकीय क्षेत्रातील माझे पहिले पाठीराखे आणि मार्गदर्शक असं म्हटलंय. हा काही नुसता नावापुरता उल्लेख नव्हता, तर ती बापूंबद्दलची निष्ठा आणि आदर होता. राजाराम बापूंना स्वतःला शिक्षणाची प्रचंड आवड होती. कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचं जाळं विणलं होतं. त्याच अनुभवातून त्यांनी डी.वाय. पाटलांना एक मोलाचा सल्ला दिला. ज्ञानेश्वर, राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्याच्या संस्था उभ्या कर. माणसांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करायचं असेल ना, तर हीच खरी वाट आहे. बापूंच्या त्या एकाच सल्ल्याने पुढे लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलून गेलं. डी.वाय. पाटील कामाला लागले, पण नियतीने पुढे एक कठीण वळण आणलं. 70च्या दशकात राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यात राजकीय मतभेद झाले. अशा काळात भली भली माणसं सत्तेच्या बाजूने झुकतात, आपला स्वार्थ आणि राजकीय भविष्य सुरक्षित करतात. पण डी.वाय. पाटलांनी वेगळाच रस्ता निवडला. त्यांनी कठीण काळातही राजाराम बापूंची साथ सोडली नाही. पुढे वसंतदादा मुख्यमंत्री झाल्यावर तर कित्येकांनी पलटी मारली, काहींनी राजीनामे दिले, पण डी.वाय. पाटील आपल्या मार्गदर्शकाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. त्यांनी सक्रिय राजकारणालाच रामराम ठोकला आणि स्वतःला पूर्णपणे शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलं. काळ पुढे सरकत राहिला. राजाराम बापूंचं अकाली निधन झालं. वसंतदादा पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्यात खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय झाला. डी.वाय. पाटलांच्या संस्थांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे गेले. सगळ्यांना वाटत होतं आता जुन्या राजकीय वैराचा परिणाम इथे दिसणार, फायली अडकणार. पण काही माणसं राजकारणापेक्षा फार मोठी असतात. वसंतदादांनी मनात कसलाही राग न ठेवता डी.वाय. पाटलांच्या संस्थांना तब्बल 39 परवानग्या एका फटक्यात मंजूर केल्या. डी.वाय. पाटलांना या गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटलं. त्यांनी न राहून एकदा वसंतदादांना भेटून विचारलंच, दादा, माझ्या बाबतीत इतका मोठेपणा का दाखवलात? तेव्हा वसंतदादांनी दिलेलं उत्तर थेट काळजाला भिडणारं होतं. दादा म्हणाले, ज्ञानेश्वर, मी जेव्हा स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भूमिगत होतो, तेव्हा तुझ्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला क्रांतिकार्यासाठी 1000 राणी छाप रुपये दिले होते. ते उपकार मी मेल्यावरही विसरू शकणार नाही. इतक्या वर्षानंतरही वसंतदादांनी मनात ती कृतज्ञता जपून ठेवली होती. त्या एका उत्तराने जुने सगळे राजकीय मतभेद क्षणात वितळून गेले आणि राजकारणापेक्षा माणुसकीचं नातं किती पट मोठं असतं याची साक्ष मिळाली. या प्रसंगानंतर डी.वाय. पाटलांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबईत अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन, कृषी अशा उच्च शिक्षण संस्थांचं एक भलं मोठं जाळं उभं राहिलं. डी.वाय. पाटील ग्रुप देशातील अग्रगण्य शैक्षणिक समूह बनला. पुढे त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यांचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पण या संपूर्ण प्रवासात त्यांनी पुन्हा राजकारणात शिरण्याचा मोह कधीच धरला नाही. आज डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं नाव निघालं की त्यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेलं अथांग कार्य डोळ्यासमोर येतं. पण त्या यशाच्या पायाशी राजाराम बापूंनी ठेवलेला विश्वास, वसंतदादांनी दाखवलेला दिलदारपणा आणि स्वतःच्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या एका माणसाची निष्ठा दडलेली आहे. असेच राजकीय किस्से जर तुम्हाला ऐकायचे असतील तर सरकारनं मला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.